लागणार काही लोक सांगणार एकदा एका माणसाने शर्यत लावली जे बायकोचं 100% ऐकतात त्यांनी माझ्या दारात थांबायचं आणि जे बायकोचा अजिबात ऐकत नाही त्यांनी माझ्या उद्गार करत थांबायचं असं म्हटल्याबरोबर बायकोचं ऐकायचं डिपार्टमेंटला माणूस घराला करत आणि एक वर्तुळा माणूस उजव्या बाजूला जाऊन थांबला सुनेच्या काही त्याला स्टेजवरती बोलवलं त्याला सत्कार केला आणि त्याला वाटतं हे तुम्हाला जमतं कसं की तुम्ही बायकोचा अजिबात ऐकत नाही एवढी सगळी माणसं तिकडे पळाली तुम्हाला हे जमतं कसं तो म्हटला माझ्या बायकोनं सांगितलंय तुमची तब्येत असं 16 मासा आहे त्यामुळे जास्त त्यांच्या ठिकाणी जात जावं त्यामुळे मी इकडे थांबलो म्हणजे लग्नाचं कसं असतं बघा की लग्नात तो बोलतो ती ऐकते त्यानंतर ती बोलते तो ऐकतो काही दिवसानंतर म्हणजे लग्नाचा काही काळानंतर दोघेही बोलतात शेजारी ऐकतात आणि लग्नाला 25 वर्ष झाली तर घरात धान सुरू असते आणि सगळं गाव ऐकत असते आता ह्या लोकांची काय अवस्था आहे तो मला माहिती नाही मी एका मित्राला सांगितलं की बायकोचं कौतुक करावं म्हणजे सुसंवाद हा घरात गेला पण बायकोनं त्या दिवशीला फक्त भाकरी आणि पिठलं एवढंच वाढलं तरी पण हा म्हणायला लागला काय भाकरी झाली काय पिठलं झालंय तर प्रति जेवण केलंय तर बायको फुलवायच्या ऐवजी उलटी रागवली म्हणजे 15 वर्ष तुला तुझं करून घालतोय तू मला त्यांनी कौतुक केलं नाही आज स्वयंपाकाला वेळ नाही म्हणून शेजारणीकडे भाकरी आणि पिठलं आणलंय तर आधी पण सरकार काय भाकरी काय पिठलं एक तर मोठं परवान वेळ होता पण म्हणला मला बायको आज शरण आली गुडघ्यावर बसली तर हे कसं काय म्हणतात की कौसुलीकर मला माझा काढते मी फार कमी होतो आणि फार कमी लक्षामुळे तिला आपोआपच हे करावं लागतं गुडघ्यावरती बसावं लागतं माणसांचे वेगळे 2 प्रकार होते एक लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज तुमचं कुठला भाऊ त्यांचं अरेंज मॅरेज दोन्हीमध्ये फरक काय आहे लव्ह मॅरेज इज लाईक कम्युनिटी सुसाईड म्हणजे प्रेम विवाह म्हणजे स्वतःहून आत्महत्या करणे आणि अरेंज मॅरेज ऑर्गनाइज्ड मर्डर बाय ऑल द रिलेटिव्ह हे सगळ्यांना एकाने मिळून ठरवून केलेला कट असतो तेव्हा आता जशी लग्नाचं वय म्हणजे लग्नाची वर्ष वाढतील तशी अनुभव जेवण त्याला येतात एकदा बायकोनं नवीन फोन घेतला आणि नवीन फोन घेतल्यानंतर नवीन नंबरवरनं आपल्या नवऱ्याला मेसेज पाठवला आय लव्ह यू नवरदेवाने एक उत्तर पाठवलं आय लव्ह यू टू बट हू आर यू त्याला एकदा टीव्हीवरती सारखं मॅच बघतोय नवरा म्हणून बायको म्हणते तुमचं सारखे क्रिकेट चाललंय हे मला काय मान्य नाही आणि मी माहेरी जाते असं म्हणून बायको बायकोबरोबर त्यांना बायकोकडे बघितलं आणि म्हणतात जिंदगीने कधी बा कदमों का सही इस्तेमाल केला आहे म्हणजे बायको ही घरची लक्ष्मी असते तर गर्लफ्रेंड जर असं काय केलं बा तर तो काळा पैसा असतो प्रवीणची नसावी अशी मी आपली शरद करतो म्हणजे एक वेगळे त्यामुळे हुशार होता तो सारखं करत होता गर्लफ्रेंड साठी फुल घ्या तो म्हणला नाही बायको साठी फुल घ्या तो म्हणला नाही मग विक्रेता म्हणला ठीक आहे हे माझं तुमच्यासाठी घेऊ शकता बराच काळ लागला झाला की नवरे एवढे करतात ते बायकोला असं म्हणतात तू घराचा स्वर्ग बनवू शकतेस कसं काय तर माहेरी एकदा तर एक प्रवचनामध्ये साधूने विचारलं माझ्याकडून स्वर्गात कोण वर येणार आहे त्यांनी हात वर करा तर एका माणसाला हात वर केला नाही तर हा म्हणतात की तुम्ही का हात वर करत नाही म्हणतात मगाशी बघितलं नाही तुम्ही माझ्या बायकोनं आणि सासूनं हात वर केले नाही त्यामध्ये त्या दोन्ही गेल्या की माझ्यासाठी इथं फक्त स्वर्ग आणि स्वर्गच आहे असं तो सांगतो तेव्हा एका डॉक्टरकडे नवरा जातात डॉक्टर असं म्हणतात की तुम्हाला विश्रांतीची गरज आहे मग ते म्हणतो काय करू झोपेची गोळी घ्या ती कधी खायची तुम्ही खाऊ नका तुमच्या बायकोला घ्या असं म्हणतात म्हणजे काही बायकांनी नवऱ्याकडे वस्तू करतात ते मला फोन करतात की तुम्ही जेवण बाहेरून आणताय का शिकाराला घरात स्वयंपाक करताय एका नवऱ्याला काय त्यांच्या घरात असण्याचा आवाज द्यायचा शेजाऱ्यांनी विचारलं तुमच्या घरात
कायम हसण्याचा आवाज कसा काय येतो? तर हा नवरा असं म्हटला की आमच्या घरामध्ये बायको मला काही गोष्टी फेकून मारत असते, आम्ही तिचा नेम जर अचूक लागला तर ती हसते आणि तिचा नेम जर चुकला तर ती हसते. एक काही लग्नाच्या वेळेला काही लोकांना कसे प्रसंग येतात बघा की एक माणूस रस्त्यावर चालला होता, एवढ्यात आकाशवाणी झाली की तुझ्या अंगावरती मोठा दगड पडणार आहे, तो बाजूला गेला, दगड पडला. त्यानंतर जरा पुढे गेल्यावरती आकाशवाणी झाली की समोर गाडी तुला उडवण्याची शक्यता आहे, गाडी वेगाच्या आधी हा मागे सरकला. असं 2 वेळा झाल्यावर तिसऱ्याला पण सूचना आली तुमचा अपघात होईल मागे सरका, हा मागे सरकला आणि वाचला. त्यामुळे त्यानं देवाबरोबर हात जोडले आणि म्हणलं देवा तुम्ही आमच्यावरती एवढं प्रेम करता, आम्हाला सगळ्या तुला सांगता, मग मला एक सांगा माझं लग्न झालं होतं तेव्हा आपण कुठे गायब होता, तेव्हा आपण अशी सूचना दिली असती तरी बरं झालं असतं. मला ते प्रवीणचं ऑफिस असावं, ऑफिसमध्ये कोण जपून राहा. तर एकदा ऑफिसमध्ये एका बॉसने आपल्या टेबलावरती फलक लावला होता, मी बॉस आहे. काही दिवसावर तो फलक दिसेना, लोकांनी विचारलं हा फलक कुठं आहे? तर माणसाने सांगितलं की आज तिची बायको ऑफिसमध्ये असते आणि ती बॉस आहे, हा जो फलक आहे ती बायको घरी घेऊन घेतलेली आहे. यामुळे विवाहित पुरुषाच्या बाबतीमध्ये त्याने कितीही नोकऱ्या बदलल्या, कितीही व्यवसाय बदलले तरी त्याचा बॉस बदलत नाही, त्याचा बॉस कायम बायकोच राहते. त्यामुळे माझ्या बॉसने तुम्हाला सांगितलेलं आहे की 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ विरोध सांगायचे नाही. त्यामुळे ही 10 मिनिटं संपल्यामुळे मी थांबतो, कारण माझी बायको नेहमी आता आहे ती बरोबर, तिला माझ्या खिशात एक चिठ्ठी ठेवलेली असते कायम, किस किस. तुम्हाला वाटतं तसाचा केकचा अर्थ नाही, त्या केकचा अर्थ आहे keep it short and sweet. धन्यवाद. धन्यवाद सर.